खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक टोपीवाला गावोगाव फिरून रंगीबेरंगी टोप्या विकत असे. एके दिवशी तो नवीन गावाकडे निघाला. रस्ता एका दाट जंगलातून जात होता. दुपारपर्यंत तो दमला. एका झाडाखाली बसून त्याने डबा खाल्ला आणि झोपला. झाडावर बसलेल्या खोडकर माकडांनी टोप्या बघितल्या आणि एका माकडाने टोपी उचलली आणि डोक्यावर घातली. आणि सर्व माकडांनी तसेच केले. टोपीवाला उठला तर काय पाहतो, बॉक्स रिकामा. वर पाहतो तर झाडावर सगळी माकडे टोप्या घालून बसलेली. तो ओरडला, माझ्या टोप्या परत द्या. रागात टोपीवाल्याने दगड फेकला आणि माकडांनी वरून कच्चे आंबे फेकले. आता झाडाखाली आंब्यांचा वर्षावच झाला. अचानक त्याला कल्पना सुचली. त्याने आपली टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. माकडांनी पण तसेच केले. आणि अशा रीतीने सगळ्या टोप्या परत मिळाल्या. त्यावर आंब्यांचा बोनसही मिळाला. घरी जाऊन त्याने आंब्याचे लोणचे बनवलं. आणि आता तो टोपीसोबत लोणचेही विकू लागला. हळूहळू तो मोठा व्यापारी बनला. या कथेचा अर्थ, प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. जर दृष्टिकोन योग्य असेल तर अडचणी देखील आशीर्वाद बनतात. संपूर्ण मजेदार गोष्ट पाहण्यासाठी ड्रीमलँड चॅनल वर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.